नमस्कार. महाशिवरात्री हे शिवपार्वतीच्या विवाहाचे पवित्र पर्व आहे. या दिवशी शिवभक्तीचे मिलन झाल्याने सर्व भक्तांसाठी आणि धार्मिकदृष्ट्या हा दिवस महत्त्वाचा आणि अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी मनोकामनापूर्तीसाठी केलेले उपाय यश देतात अशी मान्यता आहे. मित्रांनो, शिवपुराणात एक प्रभावी उपाय इच्छापूर्तीसाठी सांगण्यात आलेला आहे. तो आता आपण पाहूयात. या दिवशी भक्त व्रत करून महादेवाची पूजा करतात. शिवलिंगावर बेलपत्र वाहून अभिषेक करतात. ज्या व्यक्तींना आपली मनोकामना पूर्ण करावयाची आहे त्यांच्यासाठी शिवपुराणात काही विशेष उपाय सांगितले आहेत. हे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी शुक्रवारी आहे. विवाह, करिअर, आरोग्य, आर्थिक अशा सर्व बाबतीत यश मिळवण्यासाठी तुम्ही शिवपुराणात सांगितलेले हे सोपे उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी जरूर करू शकता. शिवपुराणातील पहिला उपाय म्हणजे अक्षदा म्हणजेच तांदूळ. यांना धार्मिक कार्यात महत्त्व आहे. कोणत्याही मंगल शुभ कार्यात अक्षदा वापरतात. शिवपुराणानुसार अक्षता वापरून तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात अक्षदा घेऊन जावे. शिवलिंगाच्या समोर बसून आपली मनोकामना महादेवाला सांगावी व मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 108 अक्षता एक एक करून शिवलिंगावर अर्पण कराव्यात. दुसरा उपाय आहे तो म्हणजे शिवपुराणात सांगितले आहे, जर एखादी व्यक्ती आर्थिक समस्या, कर्ज यामुळे चिंतेत असेल, पैशांचे प्रॉब्लेम सुरू असतील तर अशा व्यक्तींनी एक सोपा उपाय शिवरात्रीच्या दिवशी करावा. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष काळात शिवमंदिरात जाऊ शकता. शिवलिंगावर तुम्हाला 1 मूठ हरभरा डाळ अर्पण करावी लागेल. हरभरा डाळ शिवलिंगावर अर्पण होणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आयुष्यातील दुःख, आर्थिक संकटे दूर होतात असे मानले जाते. तिसरा उपाय म्हणजे शिवपुराणात सांगितले आहे की अक्षदा, हरभरा डाळ यांच्यासोबतच तुम्ही शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण करावेत. हिरव्या मुगाची डाळ शिवलिंगावर अर्पण केल्यास रखडलेली कामे पूर्ण होतात असे मानले जाते. एखादी अपूर्ण इच्छा जी अनेक उपाय करून पूर्ण होत नाही, अशा गोष्टी तुमच्या हळूहळू पूर्ण होऊ लागतात अशी मान्यता आहे. त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हिरवे मूग 1 मूठ अर्पण करावे. पुढचा उपाय आहे तो म्हणजे शिवपुराणात सांगितले आहे की उडदाची डाळ शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या उपायाने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते असे मानतात. तसेच आरोग्याच्या समस्या देखील संपतात. उडीद डाळीचा संबंध हा शनीशी असल्याने शनीच्या साडेसाती किंवा शनी दोषाचा त्रास देखील कमी होतो असे मानतात. पुढचा उपाय म्हणजे शिवपुराणात विवाहासाठी किंवा मनपसंत जोडीदार मिळवण्यासाठी एक विशेष उपाय सांगितला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरात साखर घेऊन जा. महादेवासमोर बसून आपली मनोकामना सांगा व 1 मूठ साखर शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने वैवाहिक जीवनात देखील गोडवा येतो व इच्छित जोडीदारांशी लग्न होते असे मानतात. अशा तऱ्हेने मित्रांनो, शिवपुराणातील हा उपाय तुमच्या मनोकामनापूर्तीसाठी नक्की करून बघा. श्रद्धेने आणि मनापासून करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.